नमस्कार मित्रांनो, आज आपण आहेत हिरापूरमध्ये. हिरापूरचा बाजाराचा वार असतो मंगळवार, तालुका जिल्हा बीड. प्रत्येक मंगळवारी बाजार भरला जातो. या बाजारामध्ये तुम्हाला गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या सर्व प्रकारचे जनावरं खरेदी व विक्री करता येतात. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटते. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा व शेअर करा आणि कमेंट टाकाय मात्र विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बैल पाहायला आवडते, म्हैस पाहायला आवडेल व गाय, जे काय असेल ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता तुम्ही. आज आपण सविस्तर किमती घेऊया यांच्या. दातावर आदत आहे. अंगद भाऊ, त्याची काय सांगितली हो? 27,000 हे आदत आहेत. हे बी ह्यांची किती आदतची? दोन दात. ह्यांची काय सांगितली? 65,000 फक्त. हे बी दोन दात, गाडीला चालू. ह्यांची काय सांगितली अंगद भाऊ? यांचे 65,000. अवताला पण धरलेले. तर पाहत आहे मित्रांनो, अवताला देखील धरलेले हे वासरं. अवताला गाडीला दोन्हीला चालू आहे. 65,000 सांगाय. व्यवहारात किंमत नक्कीच 5-7 हजाराचा फरक पडतो. डायरेक्ट फोन करून खरेदी करू शकता. ह्या जोडीची इकडच्या त्यांचे 65. हे आदत असते पण अंगद भाऊ गाडी चालू ते. तर पाहताय मित्रांनो, गाडीला वासरं चालू आहेत. लगेच नेणे गाडीला झुपणे काम आहे. सध्या काय शेतात जास्त कामं नाहीत, तर हलक्या फुलक्या आपल्या गाडीला मस्तपैकी गवत वगैरे आणाय म्हणा किंवा जे काय शेतातला माल मटेरियल असेल ते आणण्यासाठी चांगले वासर आहेत. पलीकडचे हे कोचे एक शिक्का इथले अंगद भाऊ किती दिले होते कोशे? 81,000 रुपयाला दिलेले आहेत मित्रांनो. एक शिक्का वासर पाहताय तुम्ही. तोंडाला, जातीला, कलरला सारखे होते. 81,000 रुपयाला विक्री झालेली हिरापूर बाजारामधून. कोणत्या गावाला चालले तो पाहुणा? मारफाळा. तालुका कोणता येतो तुम्हाला? गेवराई येतो. शेतकरीच आहेत ना तुम्ही का व्यापारी? विकायच चालवलेत समजा. तर पाहताय मित्रांनो, विक्रीसाठी चालवलेले. आता तुम्हाला बाजार कोणता म्हणायचं? पाथरी, पिपळगाव, नातापूर या बाजारात समजा तुम्ही ते वासर विक्रीला नेणार आहे. ठीक आहे. मोठं झालं ना ते. मोठं झालं, थोडं बारीक. तर पाहताय मित्रांनो, विक्री झालेली वासरं लय शिक्क्यात होते, क्वालिटीचे होते. 81ला व्यापाऱ्याला दिले आहेत. होऊ शकते थोडंफार कमी जास्त दिले असते, कारण की विकायचे म्हणून किंमत हे खरे सांगता येत नसतात. थोडेसे काही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. बाकीचे वासर आहेत त्यांच्याकडे सरासरी 65,000 रुपये पट्टी. काय सांगितले विशाल याचे? पलीकडचे जे 25,000. त्याचे 32. या मधल्याचे ही जोड आहे चक्र साहेब. ह्या दोन्हीची आहे का? हा. बरं, ह्या दोन्ही जोडीचे काय सांगितले? 60,000. 60,000. ह्या दोन्हीची मधली जोड आहे का? ह्या पांढरे ह्यांचे काय सांगितले? 85. ह्यांचे 85,000. बरं. ह्यांचे 65,000. तर पाहताय मित्रांनो तुम्ही, एकदम रिजनेबल भावामध्ये वासर आहेत. खरेदीसाठी डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा. ह्यांचे काय सांगितले? ह्यांचे सांगायला 55 मित्रांनो फक्त. ह्यांच्या आणखीन व्यवहारात थोडंफार 19-20 होऊन जाईल. दात लावलेले त्यांनी आदतच आहेत ना, टांग्या पिंग्याला धरलेले असते समजा. ह्यांचे काय सांगितले? 2 दात 4 दात. हे चालू असणार आहेत. ह्यांचे काय सांगितले? ह्यांचे काय सांगितले? त्यांचे फायनल 75. फायनल 75. बरं. हे हरणे हरणे आपले नाही. आपले ना तिथून पुढचे दुसऱ्याचे आहेत काय? ते दिले तिन्ही
कितीला दिलेली आहे? अलीकडचं वासरू कितीला दिलेलं आहे? ही वासरू दिले 19ला. आणि पलीकडची जोड कितीला दिलेली? 50. 50,000 रुपयाला दिलेली. तर पाहत आहे मित्रांनो, अशा ह्या जे आहे ते वासराच्या विक्र्या झालेल्या आहेत. तो काही वासरं 50,000 रुपयाला दिलेले आहेत. वासरं चांगली होते. खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्यावाले आहेत का हरणे? नाही आपण बघायला आलो घ्यायचे आपल्याला. कोणत्या गावचे आहेत? लोणी. बरं, खरेदीसाठी आलात का? शेतकरी का व्यापारी? तर पाहत आहे मित्रांनो, असा हा संपूर्ण बाजार भरलेला आहे. तुम्ही खरेदीसाठी इथे येऊन खरेदी करू शकता. सध्या खोंडाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तुम्ही इथे येऊन खोंड वगैरे खरेदी करू शकता. शुभम, शुभम, दातावर कसे ते? 4-6 कामाची मारायची सगळी गॅरंटी ते. बरं, काय यांची आजची सांगायला 1,05,000 रुपये. व्यवहारामध्ये किंमत थोडी त्याला ओढ बरं. हा ना, त्याच्यामुळंच म्हणलं शिक्क्यात आहेत वासरं, पण ते दिसाना नाही इतके ॲक्टिव्ह. तर पाहत आहे मित्रांनो, एक शिक्का आहेत. 1,05,000 रुपये सांगाय आहे. 6 दात 4 दातमध्ये आहे. खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या शेतकरी बघत आहेत. चोपड्याची वाडी का? तर चोपड्याच्या वाडीचे शेतकरी बघत आहेत. बाबूराव चिलगर. काय म्हणले गंपू नाना? बट्टा निघन तेवढा कोणाचा? आपला ना. बरं, तर पाहताय मित्रांनो, काही बी बैलात जर बट्टा निघला तर आपला म्हणते 4 दात 6 दात मध्ये जोड आहे. जोडी चांगली आहे मित्रांनो, शिक्क्यात आहे. आणखीन एक बैल अंग आलेलं नाही त्यांना. आता इथून पुढं बैल अंग यायला चालू होईल त्यांना. शुभम, या जारशाचे किती? 60,000. पलीकडचे 55. पलीकडचे नावाचे आहेत का? नाना, काय सांगितले यांचे? 90. बरं, तो इकलाय का इकायचा आहे? नाही इकला तू. बर, काय सांगितलं ह्याचे? सांगायला 60,000. 60,000 सांगाय. मागणी काय चालू आहे सध्या? 50-52 पर्यंत मागणी चालू आहे सध्या. तर आज 3 आणलेत का किती? हे बी आणलाय गावरान. विकला तो गावरान कितीला विकला? 45ला विक्री झालेला आहे मित्रांनो. ह्यो गावरान त्या पाहुण्याने घेतलाय का? कोणत्या गावचे होत पाहुणे? रोहित धानोरा. शेतीसाठी आपल्या घरी. नाही, शेतकऱ्याला नफ्याचं काही देणं घेणं नसतं. वस्तू एकदा चांगली भेटली त्याला तेवढंच असतं. नफ्या काय त्याला 5,000 लागला तरी देत नाही देऊ. कारण बार बदली करणं सोपं नाही. आपल्यासारखं समजा त्यांचं नसतं ना. व्यापाऱ्याला काय रोज आणायचे द्यायचे, त्यांचं ते जजमेंट नसतं. तर मित्रांनो, असा हे बाजार आहे पूर्ण हिरापूरचा. एक खांदी. कोणत्या खांदी चालतो? डावीलाच चालतो फक्त. तर पाहत आहे मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला या बैलाची गॅरंटी मिळेल. फक्त एक खांदी चलनी आहे, डाव्या खांदीला चलतोय. नाना, नंबर सांगा. 70-20. हां, 47. हां. 94-70.